नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जर तुम्ही मित्राला गॅरंटर राहत असाल तर काय काळजी घ्यायचं, याची तरतूद कुठे आहे आणि कशा पद्धतीने गॅरंटर राहायचं या संदर्भाने आपण माहिती बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा तुमचा एखादा मित्र लोन घेत असेल आणि तुम्हाला सांगतो की अरे मी लोन घेतोय, मला गॅरंटर राहा, तर आपण दिलदार बनून जातो, मोठ्या मनाने अगदी गॅरंटर म्हणून सही करतो। पण उद्या जर त्यांनी डिफॉल्ट केलं तर बँकवाले तुमच्या घरी येतात, 10 नोटीस पाठवतात, बेइज्जत करतात, लोक पाठवतात, रिकव्हरीसाठी आरडाओरडा करतात। आणि हे सगळं झाल्यावरही जर तुम्ही गॅरंटर म्हणून लोन नाही पे केला तर तुमच्या घरावर, प्रॉपर्टीवर जप्ती येते आणि बरीच मानहानी सहन करावी लागते। हे सगळं होऊ नये याच्यासाठी एक कायदेशीर तरतूद आहे, एक कायदेशीर उपाय आहे। तो उपाय, ती तरतूद कुठे आहे तर आपल्याकडे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट नावाचा कायदा आहे। त्या कायद्यामध्ये सेक्शन 128 मध्ये ही तरतूद आहे। ही तरतूद काय म्हणते की यू कॅन रिस्ट्रिक्ट युअर लायबिलिटीज टू द एक्सटेंड ऑफ अ सर्टन अमाऊंट। म्हणजे तुमची जी काही गॅरंटर म्हणून लायबिलिटी आहे ती एका विशिष्ट रकमेपर्यंत तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता। मग ही कशी करायची? जेव्हा तुम्ही गॅरंटर म्हणून सही करता तेव्हा खाली एक छोटीशी लाईन लिहायची। ती लाईन म्हणजे टू द एक्सटेंड ऑफ माय सॅलरी, फक्त एवढंच लिहायचं। म्हणजे गॅरंटरची सही करताना सही करा आणि खाली लिहा टू द एक्सटेंड ऑफ माय सॅलरी। मग याचा लीगल कॉन्सिक्वेन्सेस काय होतं? उद्या जर त्या लोन घेणाऱ्याने, तुमच्या मित्राने डिफॉल्ट केलं, त्या केसमध्ये बँक तुमच्याकडे येईल आणि विचारेल की आम्हाला तुम्ही हे जे काही डिफॉल्ट झालं ते तुम्ही रीपे करा। तर तुम्ही त्यांना म्हणू शकता की माझ्या घरापर्यंत तुम्ही येऊ शकत नाही, कारण माझी गॅरंटी टू द एक्सटेंड ऑफ माय सॅलरी एवढीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही सॅलरीतून ते रिकवर करू शकता, माझ्या घरी किंवा माझ्या इतर रिलेटिव्ह किंवा कुठल्याही प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकत नाही। आणि तरतूद कुठे आहे? ही 128 मध्ये आहे। बरं, मग तुम्हाला दुसरा प्रश्न पडतो की अरे पण अख्खी सॅलरी ती बँक घेऊन जाईल, मग मी कसं जगू? तर याची सुद्धा तरतूद किंवा याचा सुद्धा उपाय जो आहे त्याच सेक्शनमध्ये आहे। जेव्हा टू द एक्सटेंड ऑफ युअर सॅलरी अशा पद्धतीची तुम्ही गॅरंटी देता गॅरंटर म्हणून, तेव्हा कायदा असं म्हणतो की गॅरंटरची अख्खी सॅलरी जर जप्त केली तर तो जगणार कसं, त्याचं कुटुंब जगणार कसं? त्याच्यामुळे असं करू देता येणार नाही। मग हा कायदा म्हणतो की जर एखादा माणूस गॅरंटर आहे आणि त्याच्या सॅलरीपुरतं त्याने जर गॅरंटी दिली असेल तर त्या केसमध्ये डिफॉल्ट झालं तर बँक संपूर्ण सॅलरी जप्त करू शकत नाही। त्याला जी काही सॅलरी येत आहे त्यातील 1/3 सॅलरी बँक जप्त करू शकते आणि उर्वरित सॅलरी त्याला त्याच्या कुटुंबासाठी वापरता येऊ शकते, अशी कायद्याची तरतूद आहे। त्यामुळे मित्रो, आपण दिलदार बनून मित्राला गॅरंटर बनून उभं राहायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण जर राहत असाल तर मात्र एवढी काळजी घ्या की सही करताना खाली लिहा टू द एक्सटेंड ऑफ माय सॅलरी। म्हणजे उद्या जर या मित्राने डिफॉल्ट केलं तर तुमच्या घरापर्यंत बँक येणार नाही, वसुलीचा तगादा लावणार नाही, घरदार प्रॉपर्टी जप्त होणार नाही। जे काही जप्त होईल ते सॅलरीमधून जप्त होईल आणि ते सुद्धा 1/3 होईल, म्हणजे उर्वरित सॅलरी तुम्हाला वापरता येईल, अशी कायदेशीर तरतूद आहे। तर मित्रो, ही होती तरतूद की जर तुम्ही मित्राला बँक गॅरंटर राहत असाल तर कशा पद्धतीने राहायचं, काय लिहायचं आणि याची तरतूद कुठे आहे या संदर्भाने माहिती आणि कायदेशीर तरतूद। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आणि तरच तुम्हाला मी सल्ला देऊ। बाय।